सोलापुरात ज्वेलर्स दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकणारे 2 सराईत गुन्हेगार जेरबंद करत शहर गुन्हे शाखेनं धडाकेबाज कामगिरी बजावली। सोलापूर शहरातील एका ज्वेलर्स दुकानात भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने जबरी चोरी करणाऱ्या 2 अट्टल आणि सराईत गुन्हेगारांना सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अत्यंत शिताफीनं अटक केली। आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेलं देशी बनावटीचं पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चोरीचे सोन्याचे दागिने तसंच मोटारसायकल असा एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या कारवाईमुळे सोलापूर शहरातील जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। ही घटना 13 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 70 फूट रोड परिसरातील शिवकुमार ज्वेलर्स या दुकानात घडली। ॲक्सेस कुटीवरून आलेल्या 3 अनोळखी इसमांनी दुकानात प्रवेश केला। त्यांनी दुकान मालकाला देशी बनावटीच्या पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुकानातील 44 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे नेकलेस जबरीनं चोरून नेले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेची 4 तपास पथके तयार करण्यात आली। तपास पथकांनी घटनास्थळापासून सोलापूर शहरातील विविध भागांमधील तब्बल 250 CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे चोरीचे नेकलेस विक्री करण्यासाठी 2 संशयित इसम अक्कलकोट रोड परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळ होंडा ॲक्टिवा मोटारसायकलीवरून थांबल्याची माहिती मिळाली। गुन्हे शाखेच्या पथकानं महालक्ष्मी मंदिराजवळ दबा धरून सापळा रचला आणि दोन्ही संशयितांना शिताफीनं ताब्यात घेतलं। त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या। जिलानी मोहम्मद रफिक दामटे वय 33 राहणार सोलापूर, मूळ राहणार एरवडा पुणे याच्या कमरेच्या पट्ट्यामध्ये खोचलेलं देशी बनावटीचं पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे सापडली। तसंच खिशात विवो कंपनीचा मोबाईल आढळला। साहिल उर्फ भाई नबी नंदियाल वय 24 राहणार सोलापूर याच्या पॅन्टीच्या उजव्या खिशात चोरीचा एक सोन्याचा नेकलेस आणि डाव्या खिशात रेडमी कंपनीचा मोबाईल मिळून आला। आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सोलापुरात एकत्र येऊन शिवकुमार ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची योजना आखल्याची कबुली दिली। या गुन्ह्यासाठी त्यांनी साहिल उर्फ भाई आणि त्यांचा तिसरा साथीदार रेहान उर्फ जड्या रमजान लडाफ उर्फ शेख राहणार कलबुर्गी कर्नाटक सध्या राहणार पुणे यांनी मिळून कुर्डुवाडी इथून सुझुकी ॲक्सेस मोटारसायकलची चोरी केली होती। 13 जून रोजी दरोडा टाकल्यानंतर दुकान मालकानं आरडाओरडा केल्यामुळं पकडले जाण्याच्या भीतीनं ते कुर्डुवाडीतील चोरलेली ॲक्सेस गाडी घटनास्थळीच सोडून ॲक्टिवावरून पळून गेले होते। या मोटारसायकल चोरीबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। ही यशस्वी कामगिरी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील सोनवणे, तुकाराम घाडगे आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजिद पटेल, योगेश वर्ड, राहुल तोग्गे, अभिजित पवार आणि सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे आणि फरदीन शेख यांनी बजावली।